ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आज रोजी सत्कार करण्यात येत आहे। साहेबांबद्दल मी एक दोन शब्द थोडक्यात बोलतो। साहेब हे सहभाग, लोक चळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीचे ते जनक आहेत। त्याबद्दल साहेबांचे जेवढे कामातून झालेले आहे, त्यांचे गुरु रामभाऊ माळगी यांच्या मार्फत साहेबांनी समाजकार्याला सुरुवात केली। साहेबांनी कधी स्वतःला आमदार समजलं नाही। साहेब स्वतः म्हणतात की मलाही माहित नव्हतं की मी आज रोजी आमदार होईल, पण आज तुमचा जो बहुमोल लोकांचा जो पाठिंबा आहे तो साहेबांच्या पाठी आहे। एक माणूस जो दिसतो आणि एक असतो, दिसणारा माणूस हा फक्त वरवर दिसलेला असतो। साहेब दिसणारे नसून असणारे आहेत। हे लोकांच्या किंवा कर्मचाऱ्यांची कामे, ही सर्व कामे साहेब स्वतः वैयक्तिकरित्या लोक असतात त्यांना त्यांच्या परिवाराला भेटायचं काम साहेबांमार्फत होत असतं। ठाणे नगरीमध्ये कोपरी पुलाचे जनक विस्तार त्यांच्या मार्फत झाला, पाठपुरावा झाला। त्यांचाही वैचारिक वारसा लाभलेला आहे। वंदनीय आनंद दिघे साहेब यांचे सहकारी आहेत। आपले भाग्य आहे की आपल्याला साहेबांसारखा नेता हा लाभला। आणि साहेब मी सर्वांच्या वतीने साहेब एक शेवट आयुष्य आपलं लोकसेवेसाठी व्यतीत केलेलं आहे। तर साहेबां आमच्या या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि सर्व पत्रकार मित्रांनो, आजचा कार्यक्रमाचा विशेष म्हणजे केळकर साहेबांचा सत्कार समारंभ। तर आम्ही कर्मचारी म्हणून साहेबांचा सत्कार घ्यायचं ठरवलं। ठाणेकर जनतेने साहेबांना भरघोस मताने निवडून दिलं आणि साहेब कधीच मागत नसतात। तर आम्ही मागतोय साहेबांसाठी की असा सामान्य व्यक्ती, सामान्य आमदार आणि सामान्याचं काम करण्यासाठी सामान्य व्यक्ती जर मंत्री झाले तर आपल्याला बी त्याचा खूप फायदा होईल। आपल्या हक्काचे व्यक्ती जर त्या ठिकाणी पोहोचले तर आपले सर्व विषय मार्गी लागत असतात। माझ्या सहकारी मित्रांना सर्वांनाच माहीत आहे की साहेबांचं काम कसं आहे ते। आज आमच्या सुवर्णा थोरात इथं थांबलेला आहे। 1.5 वर्षापासून त्यांची फाईल रखडली होती आणि फक्त एक पण आलेले आहेत। मला फोनवर पण सांगत असतात की तो विषय आमचा मार्गी लावा। असे बरेच विषय आहेत आणि जरी कुणाचा विषय माझ्या नजरेतून वाचनात किंवा साहेबांपुढे मांडण्यात राहिला असेल तर ते सगळे विषय आपण 2-3 दिवसानंतर साहेबांबरोबर मीटिंग करून ते सगळे विषय आणि दुसरा आणि आज त्यांच्या कामाचा आपण तर ते मोबदला काही देऊ शकत नाही, पण एक छोटासा कर्मचारी म्हणून सत्कार करण्यासाठी आज आपण इथं जमले आहोत। आणि माझे सहकारी आमचे मुलक मदन सुधाकररावजी शिंदे आमचे कन्सर्न नेतृत्व ठाणे महापालिकेच्या निरनिराळ्या खात्याचे, मग आरोग्यापासून ते सिक्युरिटी पर्यंत निरनिराळ्या खात्याचे कर्मचारी जे आहेत ते वेळोवेळी माझ्याकडे येत असतात आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावायचा आम्ही प्रयत्न करत असतो। आणि परत तिसऱ्यांदा मी निवडून आलो, त्यांना पण आनंद झाला, कारण की आपला हक्काचा माणूस जो आहे तो पुन्हा निवडून आलेला आहे। आणि त्यामुळे त्यांचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा, त्यांचा विश्वास हा पुन्हा व्यक्त करण्याकरता त्यांनी आज माझा सत्कार केला। मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सगळे कर्मचारी आले। अगदी फायलरिया डिपार्टमेंटचे सुद्धा कर्मचारी त्यांच्या युनिफॉर्म मध्ये देखील आले। कामगार मित्र म्हणून आजपर्यंत मी काम करत आलो आणि पुढच्या काळामध्ये देखील हा जो कष्टकरी कर्मचारी आहे निरनिराळ्या विभागामध्ये, तर त्याच्या न्याय्य हक्कासाठी त्याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही आणि त्याला कुठल्याही पद्धतीने कुठेही डावललं जाता कामा नये, जाणार नाही, वेतनाच्या बाबतीत असेल किंवा कामाच्या बाबतीत। तर त्याच्यासाठी पुढच्या काळामध्ये देखील हे जे मला घटनात्मक पद आहे त्या पदाचा उपयोग करून त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे। आणि त्याच्यामुळे त्यांना तो विश्वास आहे। मी त्यांचा धन्यवाद देईन की त्यांनी जे आपुलकी आणि विश्वास माझ्यावर व्यक्त करून या ठिकाणी माझा सत्कार केला, त्याबद्दल देखील त्यांना मी धन्यवाद देतो।